पण डायरेक्ट आला, फोर व्हीलर नाही आला वाटतं. कलरचे होते, येलो कलरचे. हा 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 पण त्याला तो कांड्या चोर असतो ना आपल्याकडे काळा, तो हा हा तो पहिला जुना पिंजरा होता, पक्ष्याचा पिंजरा. मी सायनर बघितलंय माहितीये, गोरपड बघितली. घोरपड. तांबडे एकदम तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये. आणि जवळपास 15 दिवस झाले, 17 दिवस व्हिडिओ नव्हता, कारण आमच्याकडे जो कार्यक्रम होता ना, अखंड हरिनाम सप्ताह, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं. त्यामुळे अर्थातच जागरण वगैरे असं चालू असायचं आणि कुठलाही व्हिडिओ केला नाही. तर चला आत्ता सध्या तरी भेटीगाठी चालू झाल्या. जे आपले मित्रमंडळी आहेत ना, सगळ्यात आधी प्रायोरिटी ती सागरला, त्यानंतर बंटीला पण भेटलो, पण बंटी झोपलेला होता. तर आता जाऊया ते सागरच्या घरी. समुद्रावर पण बरेच दिवस गेलो नाही, एक दिवस गेलेलो आणि तेव्हा जत्राच भरलेली होती, पण व्हिडिओ करायचा मूडच नव्हता, डोळ्यावर झोप वगैरे होती. तर चला आत्ता एकदम फ्रेश मूडमध्ये जाऊया सागर बरोबर. सागर काय करतोय, कुठे आहे, या चला. आता सध्या तरी पायवाटेने चाललो आहे आणि सागरचा जो रस्ता आहे ना तिकडचा उत्तरवाडीत जाणारा, पण आत्ता सध्या कंडिशनमध्ये जो रस्ता कसा आहे तो पण बघूया एकदा. या चला चाललो होते बीचवर आणि आत्ता अर्थातच बरेच बदल झाले. त्यातला हा एक बदल, मस्तपैकी छोटीशी झोपडी बसण्यासाठी. आणि 2 दिवसापूर्वी इथे पूर्ण जत्रा होती, बरेच लोक होते आणि आता कोणच दिसत नाही. आणि सप्ताह म्हटलं ना, आमच्या गावामध्ये जवळपास 90% तरी घरं उघडी असतात, म्हणजे बरेच लोक येतात गावातले कार्यक्रमानिमित्त. तरी आता आपण सागरला भेटूया. सागरचं पण जरा काम चालू आहे तिथे साई मंदिराचं. इथे काम पण चालू झालं. सरकारची कुठलीही वाट न बघता गावातले लोक स्वतःच्या खर्चाने आता एवढंच झालंय पुरं, आता पूर्ण करत जाणार पुढे. आणि समोर तिकडे कासव संवर्धन, अंडी वगैरे तिकडे पुरलेले आहेत आणि त्याचा पिंजरा वगैरे समोर दिसतो ना तो. या इकडे पण बसायला मस्त गेलंय, थोडा वेळ बसतो इथे, सागरची वाट बघतोय आणि इथून बसून मस्तपैकी समुद्राचा व्ह्यू घ्यायचा. आता संध्याकाळच्या तर भारीच वाटणार सनसेट. आणि दूरवर दिसतंय ते गजबदेवी मंदिर, जायचं आहे आपल्याला. आता फ्री झालो आहे, आता बघूया, सागरच्या कामावर डिपेंड आहे. सागर कधी फ्री असेल ना तेव्हा जाऊया. आणि आता तर मासे पकडायला. आणि हा जो रस्ता आहे ना उत्तरवाडीचा, तो सध्या बंद आहे. आता ते बंद का आहे ना, ते एक पण कारण तुम्हाला सांगतो. पुढे जाऊया, सागरला विचारूया पहिला एक्झॅक्टली काय काम चालू आहे तिथे. आणि आय थिंक सागर रेडी झाला मला वाटतं. चला आता साईदाम नगरमध्ये प्रवेश करूया. येथे करमाजे जुळते आणि बराच काही चेंज केला सागरने. हे बघा, पुढे मस्त एक वॉल झाली, आता फुलझाडं वगैरे सागरची एकदम सुरक्षित राहणार. सागर शेठ नमस्कार. नमस्कार. अरे काय बाबा, दर्शन तुझं दुर्लभ झालं. पांडुरंगाचं दर्शन सतत होतं, पण तुझं दर्शन आहे ना, बसा. सप्त्याला फक्त एकदाच झलक दिसली तुझी. अरे सप्त्याला मी सुरुवातीचा पहिला दिवस होतो हा 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 आणि नंतर मी नाही होतो, डायरेक्ट ओके. मागच्या दिवशी होतो. आणि बराच चेंज वगैरे केलास, तुमच्या वाडीत पण चेंज झाला आणि सगळं बदललं. सागर पण बदलला. आमच्या वाडीची एकी जबरदस्त आहे, हा 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 भांडत बसत नाही ओके कुठल्या ओके. गोष्टीवरती, हा हा ताबडतोब निर्णय. निर्णय. पट असं. आणि बरंच रस्त्याचं काम वगैरे चालू आहे जोरदार. आणि हे काय लवबर्ड्स, नवीन लोक बघ. हा हा कलर छान आहे, कलर छान आहे, एकदम लाईट कलर आहे ना. 2 पिवळ्या कलरचे होते, येलो कलरचे. हा 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 पण त्याला तो कांड्या चोर असतो ना आपल्याकडे काळा, तो हा हा तो पहिला जुना पिंजरा होता, पक्ष्यांचा पिंजरा आहे तो बघ. हा 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 प्लास्टिक आणि तारेवाला असतो तो. हा आतमध्ये वर हा बघ, प्लास्टिक इकडे होता, पडेल. इकडे घे. ओके. आणि तर इकडे जो पिंजरा होता तर त्याच्यावरती जाऊन कांड्या चोरने दरवाजा खोलून हा, त्याच्यात हा. दोघोले पक्षी काढून खाले. म्हणजे खांडेचोर नसावा तो ना, माणूस असावा माझ्या मते. एवढा डेअरिंग करतो म्हणजे तो खांडेचोर नाही, माणसातला खांडेचोर. आमच्या पण मनात तेच येतं हे काय. काय हे काय आणि हे काय नक्की हे काय चाललंय काय? जिम सेट आहे तो. म्हणजे जिम सेट अजूनही बॉडी बनत आहे. आणि बघा ना सागरची जिम थोडक्यात. आई इंजन चला येऊया कधीतरी सकाळी. आता डेली सवय करायला पाहिजे.
बघितलंस ते रोड रस्ता हा बघितला रस्ता बघितला, पण तिकडे सुरुवातीला काय आहे ना ते दाखवतो तुला मी ओके सागर दाखवतोय. चला वेट अँड वॉच. वाडी आमची ऐकणारी नाही जबरदस्त आहे. चला जाऊया आता सागर सोबत. जायचंय कुठे नक्की? तर जरा एकदा जाऊया. ये दाखवतो तुला. ओके चला. Suspense आहे. सस्पेन्स आहे. ये दाखव. येडा गो. हा दिंडीतला रेडा ज्ञानेश्वरांचा, त्यांनी वेद म्हटले. त्याला बांधून ठेवलं इकडे. बांधून ठेवलाय. हे आता प्रवास आमचा चालू झालाय संध्याकाळी, कुठे काय माहिती नाही. इकडे आपले छोटू हाय. हे बघ. हा आणि स्टॉप इयर. इकडे रोड रोलर आहे आणि इकडे रस्त्याचं काम. डांबरीकरण कॉन्क्रीट नाही डांबरीकरण. पूर्ण डांबर टाकणार डांबर असं. टाकणार. ओके डांबरीकरण. चांगलं आहे. डांबरीकरण सगळ्यात बेस्ट, डांबरीकरण इको फ्रेंडली. होय. कॉन्क्रीट म्हटलं तर अर्थात त्याचा त्रास होतोच. तेव्हा पुढपर्यंत काम चालू आहे. म्हणजे आता हा टप्पा कुठं? गेल्या वर्षी रस्ता बांधून ह्या वर्षी डांबरीकरण. हा म्हणजे किती ओके. वाढीची आमच्या एकी आहे ती बघ. समजलं? म्हणजे आता हे काम होणार काय टप्पा आहे? टप्प्याटप्प्याने. गव्हर्नमेंटच्या रूल नुसार ओके टप्प्याटप्प्याने. हा तिकडे कल्पेश आणि छोटू चालले. चला आता आपण पण चाललो. जायचंय कुठे माहिती नाही. ओके इकडे पण काम चालू आहे. इकडे पण गाडी पडली आहे. म्हणजे बहुतेक आपला रुंदीकरण. हा मेन रस्ता रुंदीकरण आहे. हा तो वेताळा बनतात ना, गावात जाईल आपल्या हा, पूर्ण जाणार. हा लास्ट एंटर संगम पॉईंट पर्यंत. अच्छा. आता वन वे होता ना गावातला आमचा, तो बंद होणार. वाट बघत होतो कधी होत आहे. आणि अजूनही गावात ना ही पद्धत चालू आहे, रिक्षातून अनाऊन्समेंट. आणि तिकडे आपले मित्र राजेश माने, भेटूया त्यांना. आणि आधी मी या दुकानात कामाला होतो ना, तिथे चप्पल घेतली पॅरेगॉनची मस्तपैकी नवीन. तर चला सागर शेठ रेडी. जरा माने ना भेटतो जरा 2 मिनिट. आणि इकडे मस्तपैकी भांड्यांचं शॉप झालं नवीन. राजेश माने नवीन दुकान झालंय. नवीन दुकान झालंय. व्यापारी नवीन आहेत काय? व्यापारी नाही, व्यापारी जुनेच आहेत ना. ओके दुकान नवीन आहे. चला. ते बघ त्याचं काय चाललं? महामंडळ मोठी बस आहे ना. आणि याचं पण रुंदीकरण झालं ना. हे बघ रुंदीकरण झालं मला वाटतं. हाय भूषण, सगळीकडे ना रस्त्याची कामं चालू आहेत. सनसेटचा व्ह्यू घेत घेत मी देवगडला घाललो. यात्रा जवळ आली ना, कुणकेश्वर यात्रा. या इकडे देवगडमध्ये आलो आहे, रॉयल बेकरीमध्ये. सागर शेठ काय घेत आहेत? सागर शेठ काय? वाव सेलिब्रेशन काय आहे नक्की? अरे बहीण आहे ना माझी ती हा 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 हा. तिच्या मुलाचा वाढदिवस आहे. येस. आता सेलिब्रेशन फक्त अजून काय? आणि केक घेतलाय. केक घेतला, दाखवला नाही. तिकडे दाखवूया तिकडे. तिकडे जाऊया. होय होय. ओके
तुला पण आमंत्रण आहे. हां हां सिल डेअरी मिल्कमध्ये. चला आता संध्याकाळ रात्रच झाली जवळपास आणि सागर एकदम ना 2 व्हीलरवरून 4 व्हीलरवर आला. डायरेक्ट प्रमोशन झालं. अचानक गाडी चेंज झाली आमची आणि आता चाललोय तर अंबरडेकला. माणसं भरपूर आहेत ना हो, आपली येणारी. आणि परत त्यामुळे येतेवेळी ओके. बाईक वरून आपल्याला 3-4 वेळा राऊंड मारावं लागेल. त्याच्यापेक्षा म्हटलं मोठी गाडी घेऊन जाऊ. हो आता आम्ही येणार परत. सगळे निघालोत ना ते कार्यक्रमाला, बर्थडे प्रोग्रामला. आणि इकडे साईराजने काहीतरी आणलंय. ठीक आहे 1 मिनिट हा. आता एक्सपेरिमेंट करूया आपण. जरा फ्लॅश बंद करूया. काय आहे काय आहे काय आहे. ओ घड्याळ आहे, लाईटवाला घड्याळ. अरे वा, कुठे घेतला? म्हणजे आपल्या तांबडेच्या यात्रेत नाही ना घेतला? देवगडला घेतला. असा जंगलातला रस्ता आणि प्रवास. ते कातवणच आहे ना? हा? कातवणच आहे ना ते आपण चाललोय ते? ओके. आणि इथून काय काय दिसू शकतं ना? कॅमेरा चालू ठेवतो थोडा. काय काय येतं इथे? काय पण कुठला पण प्राणी दिसू शकतो. साईराज, ए साईराज, इथे रोडवर काय काय येतं माहिती आहे तुला? काय? वाघ येतो. पहिलं नाव वाघाचं. वा वा वा. अजून? ओके. अजून? तू काय बघितला ते सांग मला. हा? तू काय काय बघितलेलं ते सांग पहिला. तू काय बघितलेलं? हा हा कोल्हे बघितले. अजून? 2 कोल्हे बघितले. मोर नाही बघितले. मोर लांडोरी मोर बघितले, लांडोर बघितले, मंगूस बघितली, मंगूस बघितले. मी सायलेंदर बघितले माहितीये. गोरपड बघितली, गोरपड, कांड्याचोर, ती नावं घ्यायची. बाऊल. आणि इकडे कोण बसलाय? इकडे कोण बसलाय? हा अशोकबाई बसलेत. बाई नमस्कार. नमस्कार. बाई कॅमेऱ्यात येत नाही येत नाही. हा आता आले, आता बरोबर आले. बर्थडे बॉय डायरेक्ट आला. 4 व्हीलर नाही आला वाटतं. वा वा. अरे बापरे, ऍक्सिडेंट झालं. चौकाय. तू चालवतोय? ए बर्थडे बॉय तू चालवतोय? अरे बापरे. बसली ती. सागर शिकव आता तिला. हा डोअर पहिला लॉक करा व्यवस्थित. हा सेफ्टी लॉक. सेफ्टी लॉक कशाला टाकला माहितीये? कोणी दुसरं येऊ नका. चालू कर. आणि आपला पारंपरिक ओवाळण्याचा कार्यक्रम. बर्थडे असला ना ते ओवाळला जातं. इकडे बघ जरा इकडून तिकडे. बाबा आले. चलो तू करू. वा. Very good. Happy birthday to you. चलो. परत एकदा झाला काय? ओळखीचा नाही घेत नाहीये तो. हाँ हाँ घे.